सर्व नाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 37 मध्ये स्वागत. भक्तांनो, आपण जर नवीन असताल तर आपल्याला सांगू इच्छितो की नवनाथ ग्रंथाचे या भक्तिसार ग्रंथाचे एकूण 40 अध्याय आहेत आणि त्यामधील आपला आता आजच्या या व्हिडिओत आपण 37वा अध्याय पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की वटसिद्ध नागनाथांना दत्तप्रभूंचे दर्शन कशा प्रकारे होणार आहे आणि नाथांचा जय युद्धामध्ये कसा होणार आहे. अन्नछत्राला लागणारी सर्व सामग्री सिद्ध झाल्यावर नागनाथांनी पुजाऱ्याला सांगून कोल्हापुरातील सर्व लोकांना दररोज 2 वेळ भोजनाचे निमंत्रण देणारी दवंडी पिटवली. मोठाले मंडप उभारण्यात आले आणि एका शुभ मुहूर्तावर अन्नछत्रास सुरुवात झाली. 18 पगड जातीचे लोक भूक लागेल तेव्हा तेथे येऊ लागले आणि आपल्याला हवे तेवढे अन्न घरी घेऊन जाऊ लागले. कोणी कोरडा शिधा नेऊन आपापली घरे भरू लागला. त्यामुळे गावात चूल पेटेनाशी झाली. या प्रकारामुळे दत्तप्रभूंची पंचायत झाली. लोक त्यांनाही अन्नछत्रात जाण्याचा सल्ला देऊ लागले. त्यानुसार त्यांनी तेथे जाऊन तपास केला असता हे सर्व अन्न सिद्धीच्या योग्य तयार होत असल्याचे आणि आपण काशी क्षेत्रात ज्या लहान मुलाला ही सिद्धी दिली होती त्यानेच हे अन्नछत्र आपल्याच दर्शनाच्या हेतूने चालवले आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते अन्न खायचे नाही म्हणून ते माघारी वळले. लोकांनी त्यांना जेवून जाण्याचा खूप आग्रह केला पण ते थांबले नाहीत. कोरडी भिक्षा मागून त्यांनी काशी क्षेत्रात जाऊन भोजन केले. हा क्रम महिनाभर चालला. तेव्हा प्रयत्नांना यश येत नाही हे लक्षात येताच नागनाथाने लोकांना येथे कोणी ठरवून येत नसेल तर मला कळवा असे सांगितले. त्यावर लोकांनी उत्तर दिले की महाराज, एक भिक्षुक नियमितपणे गावातून हिंडतो, कोरडी भिक्षा मागतो पण येथे फिरकत नाही. ते ऐकून नागनाथ विचारात पडले. त्यांनी 5-50 माणसांना विश्वासात घेतले. त्यांना आपल्याकडील सिद्ध धान्य दिले व त्या भिक्षुकाने या भिक्षेलाही नकार दिल्यास मला ताबडतोब कळवा अशी विनंती केली. त्याच्या शब्दाला मान देऊन ती मंडळी स्वगृही गेली आणि तो भिक्षेकरू येण्याची वाट पाहू लागली. दुसऱ्या दिवशी श्री गुरुनी त्याप्रमाणे गावातून हिंडू लागले. तशी गावातील मंडळी त्यांना नाथांकडील अन्नाचीच भिक्षा घालू लागली. पण ती सिद्ध भिक्षा आहे हे कळतात दत्तात्रय ती घेईनात. ते पाहून मंडळींनी नागनाथाकडे तसा निरोप धाडला. तेव्हा ते त्वरेने धावले आणि अनन्य भावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाले की आई, या पाडसाला कशी विसरलीस? तुझ्या वाचून मी अनाथ आधारहीन झालो आहे. गेली 20 वर्षे तुझ्या भेटीसाठी तळमळतो आहे, तरीही तुला माझी दया का आली नाही? माझ्या हृदयातील ही तगमग तुझ्या कृपा वर्षावाशिवाय शांत होणार नाही. त्यावेळी त्या अश्रूंनी श्री गुरुचरणांवर जणू अभिषेक केला. जेव्हा नागनाथांची भावभक्ती पाहून श्री गुरूंचे अंतःकरण द्रवले. त्यांनी त्याला हृदयाशी धरले, प्रेमाने थोपटले आणि अश्रू पुसून त्याचे सांत्वन केले. मग त्यास एकांत स्थानी नेले. त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून मंत्रोपदेश केला. त्यामुळे ते ब्रह्मपरायण झाले. त्यानंतर त्यांना समवेत घेऊन श्री गुरु प्रथम काशीला व नंतर बद्रिकाश्रमाला गेले. तेथील शिवालयात जाऊन नागनाथाला शंकरांचे दर्शन घडवले. तेथील वास्तवात श्री गुरूंनी त्यांना सर्व विद्या शिकवल्या. नाग अश्वत्थावरील सर्व देवतांकडून वरदाने देऊन घेतली आणि नाथ दीक्षा देऊन तपश्चर्येला बसवले. 12 वर्षांनी देवाने ऋषींना पाचारण करून त्यांच्या तपाचे उद्यापन केले आणि जनकल्याण हेतूने त्यांना तीर्थयात्रेला पाठवले. दत्तात्रय गिरनार स्थानी परतले. नागनाथ पुण्यक्षेत्र करीत बाले घाटात गेले. तेथे त्यांची कीर्ती वाढली. भक्तांची गर्दी वाढू लागली. म्हणून लोकांच्या आग्रहावरून त्यांनी वडवाळ गावी वस्ती केली. एके दिवशी त्यांची सत्कीर्ती ऐकून मच्छिंद्रनाथ त्यांना भेटायला गेले. पण नागनाथांच्या शिष्यांनी नागनाथांच्या परवानगीशिवाय मला आज सोडता येणार नाही असे सांगून त्यांना मठाच्या दारावर अडवले. ते ऐकून मच्छिंद्रनाथांना राग आला. या बंधू साधूला शिक्षा करून वठणीवर आणलं पाहिजे असा विचार करून त्यांनी स्पर्शास्त्राने त्या सर्वांना जमिनीवर खिळून टाकले आणि प्रत्येकाच्या थोबडीत देऊ लागले. त्यांच्या कोलाहलाने ध्यानमग्न नागनाथ देहभानावर आले. ध्यानात विघ्न आल्याने त्यांना राग आला. ते त्वरेने मठाबाहेर आले आणि समोर एक नाथपंथी जतीचे पंथास मलिन करणारे कृत्य पाहून संतापले. त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम गरुडबंधन विद्येने स्वर्गातील गरुडाला बांधून टाकले. मग विभक्तास्त्राने आपल्या शिष्यांना मुक्त केले. ते पाहून मच्छिंद्रनाथांनी त्या सर्वांवर पर्वतास्त्र सोडले. त्यावर नागनाथांनी वज्र सोडून त्यांचा नाश केला. तेव्हा इंद्राने नागनाथाला सहाय्य केले म्हणून मच्छिंद्रांनी वाताकर्षणाचा प्रयोग करून त्यांना खाली पाडले. नागनाथांनी वातप्रेरक अस्त्रांनी त्यांना शुद्धीवर आणले. अशा प्रकारे त्या दोघांमध्ये भयंकर अस्त्रयुद्ध झाले. शेवटी नागनाथाने मच्छिंद्रनाथांवर सर्पास्त्र सोडले. त्यामुळे हजारो सर्प उत्पन्न होऊन त्यांना दंश करू लागले. त्यांनी गरुडास्त्राचा जप केला पण नागनाथाने आधीच गरुड बंधन केल्यामुळे तो मंत्र निष्प्रभ ठरला. असह्य वेदनांनी तडफडणारे मच्छिंद्रनाथ दत्तप्रभूंची करुणा भाकू लागले. तेव्हा त्यांच्या मुखी आपल्या गुरुचे नाव ऐकून नागनाथ संभ्रमात पडले. त्यांनी मच्छिंद्रनाथांची चौकशी केली असता मच्छिंद्रनाथ त्यांना मी दत्तात्रयांचा पहिला शिष्य व नाथपंथातला पहिला जती आहे असे सांगितले. ते ऐकून नागनाथांना वाईट वाटले. हा आपला थोरला बंधू आहे हे लक्षात येताच त्यांनी गरुडाला मुक्त केले.
ते सर्पाच्या दिशेने झेपावताच नागांनी मच्छरांच्या देहातील विष शोषून घेतले आणि ते त्वरेने अदृश्य झाले. मग नागनाथांनी त्यांना वंदन केले व त्यांची क्षमा मागून आपली ओळख सांगितली. त्यामुळे मच्छनाथांनाही आनंद झाला. तेथील महिनाभराच्या वास्तव्यात मच्छनाथांनी त्यांना ध्यानात विघ्न येते म्हणून रक्षक ठेवू नकोस. आपला जन्मच परोपकारासाठी आहे हे लक्षात ठेवून तू सर्वांना मुक्त द्वार ठेव असे सांगितले. त्याप्रमाणे नागनाथ सर्वांना भेटून त्यांची दुःखे दूर करू लागले. पुढे त्यांनी संजीवन मंत्राने लोकांना जिवंत करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे यमधर्मास त्यांची चिंता वाटू लागली. ही गोष्ट त्याने ब्रह्मदेवांना सांगितली. तेव्हा त्यांनी नाथांची स्वतः भेट घेऊन त्यांना त्यांच्या अद्भुत कर्मापासून परावृत्त केले. नागनाथांनी आपल्या जीवनात समाधीपूर्वी अविरत लोकसेवा केली आणि अनेक भक्तांचा उद्धार करून लोकांना सन्मार्गी नेले. तर पहा श्रोते हो, भक्तांनो, नागनाथांनी या अध्यायात आपण पाहिले की कशा प्रकारे संजीवनी मंत्राचा प्रयोग केलेला आहे आणि अनेक लोकांना जिवंत केले आहे. पण नंतरून स्वतः ब्रह्मदेवांनी त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त केले आहे. कारण स्वतः यमधर्मास त्या गोष्टीची काळजी वाटू लागली की आपले जे कार्य आहे त्यामध्ये अडथळा येईल. त्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवांना पाठवून त्या कामापासून नागनाथांना परावृत्त केले आहे. तसेच मच्छिंद्रनाथ हे आपले गुरुबंधू आहेत. हे वडसिद्ध नागनाथांच्या लक्षात आलेले आहे. या अध्यायामध्ये अतिशय सुंदर असा हा अध्याय होता. याला आपण जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवार नातलगांना शेअर करा, जेणेकरून नागनाथांची महती सर्वांपर्यंत पोहोचेल. एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. अलख निरंजन आदेश.